आणि राज्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि थंडीचा परिणाम यामुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे। उत्पादनात घट झाल्यामुळे भाजीपाल्याची आवकही कमी होते आहे। यामुळे दरात 20 ते 30 रुपयांची वाढ झालेली आहे। पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातनं एपीएमसी मध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो। मात्र या भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय। त्यात आता थंडीही वाढू लागली आहे, त्यामुळे भाजीपाल्याच्या वाढीवरती परिणामाची भीती आहे। मंगळवारी माथाडी कामगारांनी संप पुकारलेला होता, त्यातनं त्यांनी अचानक माघार घेतली। पण या संपामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला न पाठवल्यानं काल बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या गाड्याही कमी आलेल्या होत्या। महाराष्ट्रात गेल्या आठवड्यामध्ये पडलेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर वाढत चाललेल्या थंडीचा परिणाम आता भाजीपाल्यावरती होऊ लागलेला आहे आणि एपीएमसी मार्केटमध्ये आहे ते भाजीपाल्याचं या ठिकाणी आवक कमी होऊ लागला असल्यामुळे दरामध्ये आता वाढ होताना दिसते। जवळपास 25 ते 30% आहेत ते भाजीपाल्याचे दर आता वाढलेले आहेत। आपण जर पाहिलं तर नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये साधारण 700-750 गाड्या ह्या नेहमी येत असतात, मात्र गेल्या आठवडाभरापासून आहे ती गाड्यांची संख्या आता कमी झालेली आहे आणि 550 ते 600 गाड्या आहेत त्या आता एपीएमसी मार्केटला येऊ लागलेल्या आहेत। आपल्याबरोबर या ठिकाणी या गावक व्यापारी आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, काय परिणाम झालेला आहे भाजीपाल्याच्या दरावरती? भाजीपाल्याचे दर एक 8 दिवसावर 25-30% वाढले आहे। याचं कारण म्हणजे पडलेली कडाक्याची थंडी काही भागामध्ये आणि काही भागामध्ये आलेला अवकाळी पाऊस, त्यामुळं उत्पादन घटलेलं आहे। थंडीमुळं भाजीपाल्याची वाढ होत नाही आणि अवकाळी पावसामुळे हा जो भाजीपाला तो शेतातच सडून गेलेला आहे, त्यामुळे थोडी आवक कमी झालेली आहे या ठिकाणी। साधारण किती दिवस ही परिस्थिती राहील? बघा, आता हवामानाचं काही सांगू शकत नाही, कधी पाऊस पडतोय कधी ऊन पडतंय आणि भाजीपाला हा नाशिवंत आहे। नक्कीच आपण पाहतो की अवकाळी पाऊस आणि वाढलेली थंडी यामुळे आता भाजीपाल्यावरती पुढील काही दिवस तरी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।